जय भैरी मित्रांनो, तुमच्यासाठी थेट आला कॅशेट. तर रामराम मंडळी. तर मित्रांनो, आज मी आलोय माझ्या गावाला म्हणजे संगमेश्वरला. तर आमच्या इकडे लवल्या गावामध्ये म्हणजे माझ्या आजोबांच्या काळापासून विठोबा पांडुरंग चव्हाण माझ्या आजोबांचं नाव आहे. त्यांच्या काळापासून आपल्या हॉटेलला एक फेमस स्वीट आयटम फेमस आहे. त्याला खाजा बोलतात, म्हणजे त्याला निकनेम आहे मोहनपुरी. तर चला दाखवतो ती कशी बनवतात आणि कशी काय प्रोसेस असते. माझं नाव श्रीराम गंगाराम पटकरी. मी तो 2016 काम करतो. शेठ चव्हाण पांडुरंग चव्हाण यांच्यापासून मी याच्या हाताखालनं काम करून पुढे आलो आणि आता अजून पण मी काम करतोय. 2026 पर्यंत अजून मी काम करतो. आणि हे आयटमचं नाव मोहनपुरी. आणखी प्रमाण 10 किलो मैदा सांगू ना. 10 किलो मैद्याला कमीत कमी कलरचे चमचे 2 चमचे कलर प्रमाण आणि 10 चमचे मीठ, 2 लिटर तेल असं हे मैद्यामध्ये मिक्स करायला लागतं. नमस्कार. माझं नाव गौरव प्रभाकर चव्हाण. माझी मिसेस गार्गी गौरव चव्हाण. मोहनपुरी म्हणजे त्याला खाजाई म्हणतात. याची चव अगदी म्हटलं सातासमुद्रा पलीकडे आहे. ही चव जर घ्यायची म्हटलं तर कुठेही तुम्हाला अशी चव मिळणार नाही, कारण ही पदार्थ आमच्या आजोबांनी हा सुरुवातीला 1977 या साली संगमेश्वरला औदुंबर छाया या हॉटेल या नावाने तिथे चालू केली. जे आज औदुंबराखाली ते हॉटेल होतं, आज काही चौबदरीकरणाच्या मुळे आज खालच्या साईडला आम्ही ते चालू केलेलं आहे. ती अविरत सेवा ही अशीच आमची चालू आहे. ही आमची तिसरी पिढी यामध्ये कार्यरत आहे. माझे वडील प्रभाकर विठोबा चव्हाण यांनी यामध्ये चांगल्या प्रकारे मोलाचे सहकार्य यांचे लाभलेले आहे. तसेच विठोबा पांडुरंग चव्हाण यांनी ही आपली मोहनपुरी ही ते चालू करून आम्हाला तिसऱ्या पिढीला जणू हा वारसाच दिलेला आहे. तर मित्रांनो, ह्या मोहनपुरीची जर तुम्हाला चव घ्यायची असेल तर संगमेश्वर येथील आपली शाखा आहे औदुंबर स्वीट मार्ट, त्याला नक्की व्हिजिट करा. आणि ह्याची शाखा कुठेच नाही आहे. आणि यासारखा गोड पदार्थ तुम्हाला कशाबरोबर खायचा असेल तर सोनपापडी असते त्याच्यासोबत खावा, मस्त वाटेल तुम्हाला. चवीला पण उत्तम आहे. आणि ही बनवतानाची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी काय काय सामग्री लागतं ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्याची नक्की तुम्हाला माहिती मिळेल, काही टेन्शन नाही. आणि जर तुम्हाला कधी खायची असेल तर नक्कीच संगमेश्वरला या आणि औदुंबर छाया हॉटेलला भेट द्या. मित्रांनो, ह्याला तेलामध्ये तुम्ही जेव्हा सोडता तेव्हा गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला पूर्ण कलर आल्याशिवाय बाहेर काढू नये. आणि याला पूर्ण जेव्हा गोल्डन कलर येतो ना तेव्हा त्याची चव आणि याला रंग त्याच्यात उतरतो. तर मित्रांनो, गोल्डन कलर येईपर्यंत असं तेलामध्ये परतवायला लागतं. आणि मोहनपुरी जेव्हा हिला गोल्डन कलर येतो तेव्हा ती गोष्ट खायला चविष्ट लागते. सो मित्रांनो, आज कॅशेट आलाय त्याच्या गावाला म्हणजेच संगमेश्वरला, आणि आज तुम्हाला दाखवणार आहे हॉटेल औदुंबरमध्ये मोहनपुरी म्हणजेच खाजा कसा बनतो आणि कशी त्याची चव लागते आणि तो कसा पाकात टाकतात. फक्त तो मी दाखवू शकत नाही पाकात कसा टाकणार, पाक बनवलेला नाही. ऍक्च्युली आता फक्त मोहनपुरी बनवतात, त्यामुळे मी तुम्हाला ती तरी प्रोसिजर दाखवतो. आणि नंतर तुम्हाला हॉटेल औदुंबरला संगमेश्वरच्या शाखेला मी भेट देणार आहे आज माझ्या दादाच्या दुकानात. तर तुम्हाला पण दाखवतो आमचं दुकान कसं आहे, काय सगळं दाखवणार आहे आज मी तुम्हाला. चला बघूया कशी होती आजची आपल्या हॉटेलची टूर. तर मित्रांनो, ही मोहनपुरी 1977 सालापासून म्हणजे माझ्या आजोबांच्या पिढीपासून आत्ताची आमची ही तिसरी पिढी, चालू पिढी. तर ही अजून आम्ही कार्यरत चालू ठेवलेलं आहे काम. आणि ही गोष्ट जर तुम्हाला कधी पण खायची असेल त्याची शाखा कुठेच नाही आहे. संगमेश्वर इथे आलात तर हॉटेल औदुंबर स्वीट मार्टला नक्की व्हिजिट करा. तिकडे गौरव प्रभाकर चव्हाण म्हणून माझा दादा असेल, त्याला भेटा. त्याचा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. कधी पण त्याला आलात तर कॉल लावा आणि माझं नाव सांगून गेलात तरी चालेल. आपलंच हॉटेल आहे. फक्त याचा रेट आहे 30 रुपये. एकाचा रेट आहे 15 रुपये. तर कधी पण घ्यायचं असेल तर नक्कीच संगमेश्वरला या, हॉटेल औदुंबरला भेट द्या आणि नक्की आस्वाद घ्या. तर मित्रांनो, ही मोहनपुरी म्हणजेच खाजा हे बनवायला आपले श्री काका आहेत. ते सकाळी 10 वाजता काम चालू करतात आणि ॲट अ टाइम दिवसाला
250 ते 300 एवढे ते बनवतात आणि रोज दिवसभर जशी ऑर्डर येईल तशी बनवून देतात. तसंच आपल्याकडे जिलेबी सुद्धा मिळते, ऑर्डर प्रमाणे बनवून दिली जाते आणि बर्फी सुद्धा मिळते ऑर्डर प्रमाणे. आणि हे काम काय सोपं नाही. आगीजवळ बसून एवढं 24 तास करणं, घाम येतो तेवढं, तिथे गरमी सुद्धा होते, तरी पण ही मोहनपुरी खायला गोड लागते तेवढंच त्याच्यासाठी कष्ट पण तेवढेच लागतात. तर मित्रांनो, एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, ही मोहनपुरी अशी रॉ मध्ये बनवून झाली की ती गोड पाकामध्ये टाकली जाते, साखरेच्या, ते पण तेव्हा जाऊन याला कुठे गोड अशी चव येते. आणि जास्तही गोड लागत नाही, मीडियम गोड असते, पण खायला एकदम चविष्ट ना. बघू शकता ही मोहनपुरी आपली अशा गोल प्रकारे असते, मैद्याची बनवली जाते. एकदा या नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल, सुंदर लागते. सो मित्रांनो, आता आम्ही फायनली चाललोय आमच्या दुकानामध्ये, म्हणजे औदुंबर स्वीट मार्टला भेट द्यायला. मी आणि रोहन दादा आहे, आम्ही दोघं पण चाललोय आता हॉटेलला भेट द्यायला. बरेच दिवस गेलो नव्हतो, खूप दिवसांनी गावी आलोय. तर चला बघूया कसं होतं, भेट होते सगळ्यांसोबत. तर मित्रांनो, फायनली मी आमच्या हॉटेलला आलेलो आहे. हॉटेल औदुंबरला, म्हणजे संगमेश्वरमधील सुप्रसिद्ध, माझ्या आजोबांचा विठोबा अण्णा चव्हाण यांचा सुप्रसिद्ध वडापाव, गरमागरम आणि मोहनपुरी, जिलेबी, बर्फी आणि गोड पदार्थ म्हणजे अजून एक गाठी, त्या कुठेच मिळत नाहीत, ते इकडेच मिळतात. आलात तर नक्की कधी पण खायला. आणि माझ्या इकडे बरोबर समोर दादा आहे, बरोबर त्याचं नाव आहे गौरव प्रभाकर चव्हाण. त्याला भेटूया 2 मिनिटात. 1977 पासून या आपल्या शाखेची सुरुवात झाली. एक हायवे कटिंगमुळे हे दुकान इथे आपलं आलेलं आहे. पहिलं इथे कॉर्नरला औदुंबराच्या झाडाखाली तिथे आपलं दुकान होतं, हायवे टचच होतं. ते हायवे कटिंगमुळे आता थोडे खालच्या साईडला एक जनता एजन्सी आहे, समोरच आपलं दुकान इथे चालू झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याकडे गरमागरम वडापाव पहिल्यापासून आहे, तसेच खाजा आहे, जिलेबी, लाडू, मोहनपुरी, म्हणजे मोहनपुरी म्हणतात खाजाला, तसेच बर्फी, पेढे, हे पदार्थ ऑर्डरनुसार आपण केले जातात. त्याकडे फेमस म्हणजे वडापाव आणि खाजा हाच फेमस आहे. तसे जिलेबीची ऑर्डर, लाडूची ऑर्डर, गाठी असतात त्याची ऑर्डर आपण स्वीकारली जाते. तर मित्रांनो, वडापाव बरोबर प्रसिद्ध तुम्हाला सांगतो, तळलेली ही मिरची आणि आपली लाल कलरची चटणी ही स्वतः औदुंबर हॉटेलमध्ये बनवलेली जाते. सो मित्रांनो, पहिलं आपलं हॉटेल तुम्हाला दाखवतो मी कुठे होतो, औदुंबर स्वीट मार्ट. हे बरोबर समोरचं जे इथे गाळा दिसतोय तिथे पहिलं आपलं औदुंबरच्या झाडाखाली पहिलं आपलं औदुंबरचं हॉटेल होतं. आणि आता ते बरोबर जनता एजन्सीच्या समोर बरोबर आपलं हे औदुंबर स्वीट मार्ट, म्हणजेच विठोबा अण्णांचा सुप्रसिद्ध वडापाव आणि गरमागरम मोहनपुरी, जिलेबी, बर्फी आणि गाठी हे दुकान इकडे आहे. आलात तर नक्की या. आणि गरमागरम तुम्हाला वडापाव सुद्धा दाखवतो कसा आहे, त्याची चव कशी आहे, सगळं तुम्हाला सांगतो. सो मित्रांनो, असा गरमागरम वडापाव, त्याच्याबरोबर ही हिरव्या कलरची मिरची, त्याच्यावर तिखट चटणी पण मिळते. गरमागरम असा वडापाव आलेला आहे, खाऊन बघूया. आणि बरोबर आपल्या गोड स्वीट, जर तिखट तुम्हाला जास्ती लागलंच तर मोहनपुरी सुद्धा तुम्हाला आहे आणि जिलेबी सुद्धा आहे. सो मित्रांनो, वडापाव आलेला आहे, खाऊन बघूया कशी चव आहे याची. हा वडापाव गरमागरम खाण्याचाच मजा आहे, कारण याची बटाट्याची चव, जी वड्याची चव आहे ना त्याच्याची, आणि चटणीची आणि जी मिरची बरोबर खाण्याची जी मजा आहे, जास्ती करून मिरची बरोबर खाण्याची मजा आहे. येऊन तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला पण मजा येईल. गरमागरम, चविष्ट आणि उत्कृष्ट आहे. कधी पण या खाऊन बघा, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इथे येऊनच तुम्हाला अनुभवायला लागेल.